अध्यक्ष महोदय, मी सुधीर भाऊंच्या मताशी पूर्ण सहमत आहे. सुधीर भाऊ नशीबवान आहे की त्यांना 4 वर्षात मिळालं. मी आमदार असताना एक अशा प्रकारची सूचना मांडली होती, त्याचं उत्तर मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडे आलं आणि मी ते दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक ऑडिट सिस्टीम तयार केली पाहिजे की एक एक जो काही विभाग असेल, अतारांकित असतील किंवा जे काही वेगवेगळे जे आयुध आहेत, याचे जे आश्वासन आहेत किंवा या संदर्भातली जी कारवाई करायची आहे त्याचं किती कुठल्या विभागाकडे पेंडिंग आहेत याची रेग्युलर माहिती जाणं, ती माहिती त्या मंत्र्याकडे जाणं, माझ्या ऑफिसला येणं, हे जर आपण केलं. आणि मला असं वाटतं की शेवटी अधिवेशन नसलेल्या काळामध्ये विधानमंडळाचं हेच काम आहे. विधानमंडळाचं दुसरं काही काम नाही आहे. अधिवेशन नसताना विधानमंडळाने या विधानसभेत झालेल्या कामकाजाचं ट्रॅकिंग करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि कमिट्यांचंही काम तेच आहे की कमिट्यांनी त्याच्या संदर्भातली पूर्ण कारवाई करणं. तर मला वाटतं की एकदा आपण याचा गांभीर्याने एकदा आपण स्वतः आढावा घेऊन आणि या संदर्भात आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करता येतील. याचा एक ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म हा आपण तयार करावा अशी आपल्याला विनंती आहे.